नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांची जी सराव परीक्षा आहे 2026ची, तिच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वाचू शकता इयत्ता 10वी सराव परीक्षा 2026, विषय गणित 2, गुण आहे 40, वेळ आहे 2 तास. तर व्हिडिओला काही वेळ न घालवता डायरेक्टली व्हिडिओला स्टार्ट करूया. पेपर बघूया कशा पद्धतीने असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्हाला सांगायला आवडेल 2026ची जी तुमची बोर्ड परीक्षा होणार आहे ना, त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला मास्टर वैभव या ॲपमध्ये, त्याचसोबत आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे. तर ॲपही डाउनलोड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरात लवकर आपले 1,00,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट करा, म्हणजे मी तुम्हाला काहीतरी गुड न्यूज देऊ शकेल. म्हणजे तुम्हाला काहीतरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, काहीतरी मोस्ट एक्सपेक्टेड 2026च्या बोर्ड परीक्षेसाठी देऊ शकेल. तर आता चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न 1 ए मध्ये म्हटलेला आहे आपल्याला, पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्याय उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्यांची वर्णाक्षर लिहा. MCQचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये पहिला आहे त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत. अँगल AABC जो आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो काय म्हणतात याला, समांतर आहे, प्रोपोर्शनल ए अँगल DEF बरोबर 1:2. जर AB बरोबर 4 तर DEची लांबी किती? DEची लांबी काढायची 4 पर्याय दिलेला आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर ABC या त्रिकोणाच्या बाजू आणि A² + B² बरोबर 2 असेल तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे? त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एमध्ये विशाल कोन त्रिकोण, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लघुकोन त्रिकोण, त्यानंतर काटकोन त्रिकोण आणि समभुजी त्रिकोण कोणता असेल ते लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा आहे एक वर्तुळ समांतर भुज चौकोनाच्या सर्व बाजूंना आतून स्पर्श करते. तर हा समांतर भुज चौकोन टिंबटिंब आहे. एमध्ये तुम्हाला आयत आहे, बीमध्ये समभुज चौकोन आहे, सीमध्ये चौरस आहे, डीमध्ये समलंब चौकोन आहे. त्यानंतर तिसरा विद्यार्थी मित्रांनो, कोसेक 45 डिग्री बरोबर किती? 4 पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला 1/√2 आहे, बी मध्ये √2 आहे, सी मध्ये √3/2 आहे आणि डी मध्ये 2/√3 आहे. त्यानंतर खालील उपप्रश्न सोडवा म्हटलेला आहे. आकृतीचे निरीक्षण करून AABC हा APQRशी समरूप आहे का ते ठरवा. जर समरूप असेल तर कसोटीचे नाव लिहा. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन आहे, त्याचं उत्तर बघा आणि सोडवा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जाऊया पुढे. तुम्हाला अजून एक प्रश्न दिलेला आहे दुसरा, जो की आहे त्रिकोण XYZ मध्ये ZXYZ बरोबर 90, ZYZX बरोबर 30 डिग्री आणि YXZ बरोबर 60, XY बरोबर 4 सेमी. तर XZ काढा. XZ काढायचा आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, सिंपल आहे. जाऊया पुढे. तिसरा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ज्यामध्ये म्हटलेलं आहे PQRS हा चक्रीय चौकोन आहे. जर कोन QPS बरोबर 115 डिग्री तर कोन QRS काढा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चौथा, एका त्रिकोणाच्या शिरोबिंदूचे निर्देशक 3,5, 4,3 आणि 11,-4 आहेत. तर त्या त्रिकोणाच्या गुरुत्व मध्याचे निर्देशक काढा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 2 मधील पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती करून लिहा. ज्यामध्ये पहिला आहे 6.3 सेमी लांबीची रेख AB काढून त्याचे 3:2 गुणोत्तरास विभाजन करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा तुम्हाला ज्यामध्ये आहे त्रिकोण ABC कॉन्ग्रुएंट आहे त्रिकोण PQRला, त्यासोबत कोमा करून दिलेला आहे तुम्हाला. अँगल ट्रायंगल ABC = 80 अँड अँगल ट्रायंगल PQR = 125. तर खालील चौकटी भरा. चौकटी पूर्ण करायच्यात, म्हणजेच तुम्हाला ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची. 2 गुणांसाठी इथे प्रत्येक ॲक्टिव्हिटी आहे. त्यानंतर आहे तिसरा, आकृतीमध्ये जीवा PQ आणि जीवा RS या बिंदू T मध्ये छेदतात. M कंस QS बरोबर 68, M कंस PR बरोबर 48. तर M अँगल STQ काढा. ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आकृतीमध्ये जीवा PQ आणि जीवा RS वर्तुळाच्या अंतर्भागात बिंदू T मध्ये छेदतात. M अँगल STQ बरोबर 1/2 M कंस QS अधिक M कंस PR. तर विद्यार्थी मित्रांनो फक्त काय करायचं, ही जी काही ॲक्टिव्हिटी दिली आहे ती सॉल्व्ह करायची आहे आणि तुम्हाला मार्क मिळून जातील. जाऊया बीमध्ये. इथे प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी आहे. यामध्ये पहिल्याच प्रश्नात म्हटलं आहे बिंदू कोणती 4 प्रश्न सोडवायचे आहेत. पहिला प्रश्न आहे बिंदू A 2,3 आणि B 4,1 यांमधील अंतर काढायचं आहे. जर कॉट थिटा बरोबर 24/7 तर कॉस सेक थिटा ची किंमत काढायची आहे. त्यानंतर तिसरा आहे कोणती एक वर्तुळ काढा. वर्तुळावर कोणताही बिंदू A घ्या. वर्तुळ केंद्राचा वापर न करता बिंदू A मधून वर्तुळास स्पर्शिका काढा. त्यानंतर चौथा विद्यार्थी मित्रांनो, ADEF मध्ये रेषा PQ समांतर रेषा पॅरलल आहे बाजू EF. तर DP बरोबर 2.4, PE बरोबर 7.2, DQ बरोबर 1.8. तर OF ची किंमत काढा. ऑफची किंमत काढायची विद्यार्थी मित्रांनो, OF ची किंमत काढायची तुम्हाला. ओके, जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे. तर यामध्ये म्हटलं QFची असेल, आय थिंक सो. ओके, जाऊया पुढे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 16 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाच्या कर्णाची लांबी काढा. जाऊया पुढे. प्रश्न 3 मध्ये आता तुम्हाला ॲक्टिव्हिटीज दिल्या जाणार आहे. कोणती एक कृती सोडवायची आणि ते 3 मार्क्ससाठी 3 गुणांसाठी तुम्हाला ॲक्टिव्हिटी विचारली जाते.
विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला. साईन वगैरे, साईन, कॉट, कॉट, साईन जे काही दिलेलं आहे. जाऊ विद्यार्थी मित्रांनो पुढे. आता दुसऱ्यामध्ये तुम्हाला म्हटलेलं आहे A7, -6, B2, 3 आणि C-6, K हे A, B, C च्या शिरोबिंदूचे निर्देशक असून त्याच्या गुरुत्व मध्याचे निर्देशक G1,5 आहेत. Kची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आता खालील कृती पूर्ण करायची आहेत. काय कृती दिल्या आहेत बघू शकता. अशा पद्धतीची कृती दिलेली आहे. ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि हिला सॉल्व्ह करू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला किती तुम्हाला म्हणजे सांगायचं ठरलं तर 3 मार्क्ससाठी तुम्हाला 2 कृती विचारल्या जातात. त्यापैकी एक सोडवायची 3 मार्क ओके. आणि त्या बीमध्ये क्वेश्चन 2च्या बीमध्ये तुम्हाला 3 कृती असतात, 2 सोडायच्या. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 5 कृती तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये विचारल्या जातात आणि ते तुम्हाला 7 गुणांसाठी असतात. म्हणजे 40 मार्कापैकी 7 गुण तुम्हाला फक्त कृतींसाठी म्हणजे ॲक्टिव्हिटीवरती असतात आणि त्याचसोबत MCQचे तुम्हाला 3 ते 4 मार्क मिळतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 10 ते 11 पासिंग होणं अगदी सोपं झालं आहे तुमच्यासाठी. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणती 2 उपप्रश्न सोडवा. इथे विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न आहे सिद्ध करा. चक्रीय चौकोनाच्या बाह्य कोनाचे माप हे त्याच्या संलग्न कोनाचे सम्मुख कोना इतके असते. तर फक्त काय सिद्ध करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. त्यानंतर दुसरा आहे 2.1 सेमी विजेचे वर्तुळ काढा. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो वर्तुळ केंद्रापासून 5.2 सेमी अंतरावरील बिंदूतून वर्तुळास स्पर्शिका काढा. स्पर्शिका खंडाची लांबी मोजून लिहा. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तिसरा प्रश्न. आता तुम्हाला इथे म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. AB बरोबर 8 आहे, BC बरोबर 12 आहे, LB बरोबर 30 आकृतीचे निरीक्षण करून अँगल ABCDचे क्षेत्रफळ काढा. आता बघा ही तुम्हाला दिलेल्या आकृत्यावरती काही प्रश्न आहे, तो प्रश्न सोडवा. त्यानंतर आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 8M आणि 4M उंची असणारे 2 खांब जमिनीस लंब आहेत. तर सूर्यप्रकाशामुळे लहान खांबाच्या उंचीची सावली 6M लांबीची असेल तर त्याच वेळी मोठ्या खांबाच्या उंचीची सावली किती मीटर असेल. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तुम्ही बघू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. जाऊया पुढे. आता प्रश्न 4 विद्यार्थी मित्रांनो यामध्ये म्हटलेला आहे खालीलपैकी कोणती 2 उपप्रश्न सोडवायची. 4 मार्कसाठी इथे प्रश्न आहे. तर बघा केंद्र P असणारे वर्तुळ त्रिकोण ABC मध्ये आंतरलिखित आहे. अँगल ABCच्या बाजू AB, BC, AC वर्तुळास अनुक्रमे बिंदू LMN बिंदू स्पर्श करतात. सिद्ध करा. सिद्ध करायचं विद्यार्थी मित्रांनो. आता सिद्ध करायचं आणि तुम्हाला इथे काही दिलेलं आहे वाचू शकता. त्यानंतर दुसरा आहे 6.5 सेमी लांबीची रेख AB काढा. बिंदू A केंद्रबिंदू घेऊन असे वर्तुळ काढा की या वर्तुळास बिंदू B मधून काढलेल्या स्पर्शिका खंडाची लांबी 6 सेमी होईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा AABC मध्ये ZACB ओके ठीक आहे बरोबर 90 रेख CD1 आहे आणि त्यानंतर रेख AB आणि रेख DE एक बाजू आहे CB. त्यानंतर सिद्ध करायचं विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर प्रश्न 5 अगदी सोपासा प्रश्न आहे. आपल्याला बघूयात काय दिलेलं आहे. प्रश्न 5 खालीलपैकी कोणता एक उपप्रश्न सोडवायचा आहे. तर यामध्ये पहिला विद्यार्थी मित्रांनो जर A-3 A मध्ये दिला आहे विद्यार्थी मित्रांनो -3,8 आणि B मध्ये दिला आहे B of -5,8 तर खालील प्रश्न सोडवा. खालील प्रश्न सोडवायच्या रेख AB च्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा म्हटलेलं आहे आणि बिंदू A आणि B चे Y निर्देशक लिहा. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 2 यामध्ये म्हटलेलं आहे प्रश्न 2 मधील उत्तराच्या आपल्या निरीक्षणावरून रेख AB कोणत्या अक्षास समांतर आहे ते लिहा किंवा हे नसेल करू शकता तर दुसरा प्रश्न दिला आहे सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून सोडवायचं आहे. आता आकृती दिलेली आहे आणि यामध्ये पहिलं म्हटलं आहे साइन थीटा आणि कॉस थीटा ही गुणोत्तरे लिहा. त्यानंतर त्यावरून साइन स्क्वेअर थीटा आणि कॉस स्क्वेअर थीटा लिहा. त्यानंतर तिसरा आहे साइन स्क्वेअर थीटा आणि कॉस स्क्वेअर थीटा या गुणोत्तरांची बेरीज करा. मिळालेली उत्तर व आकृतीवरून मिळणारे पायथागोरसचे विधान या आधारे तुमचे अनुमान लिहा. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो सराव परीक्षा ही आता 10वी 2026 गणित भाग 2ची प्रश्नपत्रिका होती. आपल्या चॅनलवरती आपण सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका अपलोड केल्या आहेत सराव परीक्षा 2025-26 साठी. काही डाऊट असेल तर चॅनलवरती जा, तिथे बघा आणि सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तिथे जाऊन तुम्ही PDF बघू शकता. तुम्हाला डाउनलोड करायला पैसे लागतात, बाकी यूट्यूबवरती तुम्ही फ्री बघू शकता. तुम्हाला सर्वांना तुमच्या सराव परीक्षेसाठी त्यासोबत पूर्वपरीक्षा पेपर देखील आपण लवकरच टाकणार आहोत. तर तुम्हाला या पेपरसाठी शुभेच्छा, पूर्वपरीक्षेसाठी शुभेच्छा, बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा. ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांचं मनापासून आभारी आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय अँड टेक केअर. थँक्यू.